मोठी बातमी पाहणार आहोत। कॅबिनेट बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे। जिथे शक्तीपीठ मार्ग वाद तिथे सीएम आणि दोन्ही डीसीएम मध्यस्थीने मार्ग काढणार आहेत असं देखील कळतंय। शक्तीपीठ मार्ग शेतकरी लादला जाऊ नये ही भूमिका आहे असं काही मंत्र्यांनी आपली भूमिका मांडल्याचं देखील सूत्र सांगतायत। शक्तीपीठ मार्ग स्थगिती विधानसभा निवडणूक आधी दिली गेली होती। आज कॅबिनेट बैठकीत पुन्हा शक्तीपीठ करण्याची भूमिका घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय। कॅबिनेट बैठकीमध्ये शक्तीपीठ मार्गाला मंजुरी मिळालेली आहे। जिथे शक्तीपीठ मार्गाचा वाद आहे तिथे सीएम आणि दोन्ही डीसीएम मध्यस्थीने मार्ग काढतील असं देखील कळतंय। या संदर्भात सगळी माहिती देत आहेत सागर कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सागर, शक्तीपीठ महामार्गाला वारंवार शेतकऱ्यांकडून विरोध होतोय, मात्र या संदर्भात आता कॅबिनेटमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाल्याचं कळतंय। काय घडलंय? काही दिवसांपूर्वी सह्याद्री गृह येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या मोठ्या पायाभूत सुविधांच्या भूसंपादनाच्या संदर्भात बैठक आयोजित केली होती आणि तिथे त्या भूसंपादनासाठी जी आर्थिक तजवीज असते त्याची बैठक घेतली गेली होती। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शक्तीपीठला परत एकदा करण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आपल्याला माहित आहे की शक्तीपीठ करण्याच्या संदर्भात यापूर्वी भूसंपादन आणि जे लेआउट होतं त्याला स्थगिती देण्यात आली होती। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने तशा स्वरूपाचा निर्णय घेतला होता। विशेषतः शक्तीपीठच्या संदर्भामध्ये कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे आणि तिथे स्थानिक पातळीवर आंदोलन देखील झालेलं आहे। राजू शेट्टी असतील, सतीश बंटी पाटील असतील, असे राजकीय नेते याचं प्रतिनिधित्व करत असले तरी शेतकऱ्यांनी अशा ठिकाणी शक्तीपीठ करताना समन्वयाने केला जावा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समन्वयाने जो विरोध आहे तो कुठेतरी निवळून त्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करूनच पुढे जावं अशा स्वरूपाची भूमिका राज्य मंत्रिमंडळामध्ये मांडण्यात आलेली आहे। पण तुर्तास सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की राज्य मंत्रिमंडळामध्ये शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे, जी आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याला परवानगी स्थगिती दिली गेली होती आणि भूसंपादन सुद्धा थांबण्यात आलं होतं। पण आता परत एकदा राज्य सरकार शक्तीपीठ मार्ग करण्याच्या मार्गावर आहे आणि त्यासाठी आग्रही भूमिका सुद्धा घेताना दिसते। निश्चितच या बैठकीसंदर्भात सगळे अपडेट्स सागर तुमच्याकडून सातत्याने घेऊ। तुर्तास धन्यवाद।